नमस्कार, मी शुभंकर तावडे आणि मी कागर या चित्रपटात युवराज कदम ह्याची भूमिका करतो आहे. गावातला मुलगा आहे आणि तो शहरात जाऊन शिकला आहे, पण परत गावात आला आहे कारण की त्याचे काही अजेंडाज आहेत. त्याला काहीतरी करायचं आहे स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, मित्रांसाठी आणि त्याच्या शेतकरी मित्रांसाठी काहीतरी करायचं आहे आणि राजकारणातही त्याला काहीतरी करायचं आहे. तर असा हा मुलगा आहे आणि जे काही करेल, ज्याच्यात हात घालेल, तो त्याच्यात 100-200% तो त्याच्याबाबत त्या जिद्दीने आणि त्या पॅशनेटली ते काम करेल. आणि जसं तो कामाबद्दल आहे तसं प्रेमाबद्दलही आहे. तो राणीवरती खूप प्रेम करतो आणि जसं 200% त्याचं प्रेम असतं त्याच्यावरती, खूप एक्स्ट्रीम लेवलला जाऊन प्रेम करतो. तर असा हा कॅरेक्टर आहे. आणि रिंकू, तू तुझ्या कॅरेक्टरबद्दल सांग. नमस्कार, मी रिंकू राजगुरू आणि कागरमध्ये मी राणी नावाची भूमिका करते, जी युवराजवरती जीवापाड प्रेम करते, त्याच्या कामात त्याला मदत करते. ती खूप प्रेमळ आहे, धाडसी, आत्मविश्वासी, विचार करून निर्णय घेणारी आहे आणि तिच्या मतावरती ठाम असणारी पोरगी. ती गावात वाढलेली आहे, तिचं बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि तिच्या कॅरेक्टरला खूप छटा आहेत. गावात मुलींना बंधनं असतात, घरातून बाहेर जाताना ओढणी, डोक्यावरती पदर, या सगळ्या गोष्टी ती जगते आहे. पण एका पॉईंटला तिची परिस्थिती अशी होती की तिला उंबरठ्याबाहेर जावं लागतं आणि ते स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ती राजकारणात येते आणि ती स्त्री नेतृत्व करणारी पोरगी, ती महिलांसाठी खूप काम करते. महिलांसाठी काय काय काम करते कागरमध्ये बघा. आणि ह्या चित्रपट म्हणजे जो विषय आहे, मकरंद मानेंनी जो विषय, एकच विषय नाही आहे त्यात मग भरपूर विषय आहेत. म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट असेल किंवा शेतकऱ्यांचे काही विषय असतील, राजकारण असेल किंवा माणसांमधलं राजकारण असेल, असं भरपूर काही विषय यांनी मांडलेले आहेत. आणि हे विषय अजूनपर्यंतही मराठी चित्रपटात बघितले नाही आहेत आत्तापर्यंत तरी. तर खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना आणि त्यांची प्रोसेस खूप चांगली आहे. वर्कशॉपपासून चालू करतात, बारकाईने एक प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. तर मग त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं आणि खूपच मजा आली. भूमिकेच्या जसं मी म्हणालो ना की तसं तो आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे, रागीट आहे. त्यानंतर जे काम करेल त्याच्यात तो 100% स्वतःला झोकून देतो, त्याच्यासाठी मग काही करेल. मग कुठल्याही थराला जाऊन तो काही करू शकतो. तर असं एक्स्ट्रीम लेवलचा आहे. मग जसं कामाबाबत आहे तसं प्रेमाबाबत पण आहे. तर असा हे कॅरेक्टर आहे जे ऑफकोर्स 26 तारखेनंतर तर तुम्हाला दिसेलच. मी मकरंद सरांबद्दल बोलेल की नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आणि खूप सेन्सिबल माणूस आहे तो. त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. डिरेक्टरपेक्षा एक मित्राचं नातं तयार होतं आमच्यामध्ये आणि खूप कम्फर्टनेसपणा जाणवतो त्यांच्याबरोबर काम करताना. वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं आणि खूप शिकायला मिळालं मला त्यांच्याबरोबर काम करताना. खूप मजा आली. थँक्यू सो मच. नमस्कार.